नमस्कार मित्रमैत्रिणींनो. हिंदी चित्रपट गाजवलेली मराठमोळी नायिका. हिंदी मराठी चित्रपटसृष्टीचा सुरुवातीचा काळ मराठमोळ्या नायिकांनी गाजवला होता. यात ललिता पवार, लीला चिटणीस, दुर्गा खोटे, शोभना समर्थ, शांता आपटे या मराठमोळ्या अभिनेत्रींचा समावेश आहे. यांच्या जोडीलाच नलिनी जयवंत नावाची देखणी नायिका अवघ्या 20 वर्षांच्या कारकिर्दीत एकापाठोपाठ एक हिट चित्रपट देऊन गेली. 18 फेब्रुवारी 1926 रोजी नलिनी जयवंत यांचा जन्म गिरगावातील मराठी कुटुंबात झाला होता. नृत्य आणि गायन याचं प्रशिक्षण त्यांनी घेतलं. काजोलची आजी म्हणजे अभिनेत्री शोभना समर्थ या नलिनी जयवंत यांच्या आत्याची मुलगी. शोभना समर्थ यांची मुलगी नूतनचा जन्म झाला तेव्हा त्या कार्यक्रमात निर्माते चिमणलाल देसाई आले होते. तिथे त्यांनी नलिनी जयवंतला प्रथम पाहिलं. त्यांनी नलिनीला 1941 सालच्या राधिका या चित्रपटातून प्रमुख भूमिका देऊ केली. 1945 साली चिमणलाल यांचा मुलगा वीरेंद्र देसाईसोबत नलिनी विवाहबद्ध झाल्या. वीरेंद्र हे नलिनीपेक्षा वयाने खूप मोठे होते. या अगोदर त्यांचं एक लग्न देखील झालं होतं. त्यामुळे चिमणलाल यांनी आपल्या मुलाला इस्टेटीतून बेदखल केलं. एका भाड्याच्या घरात नलिनी आणि वीरेंद्र यांनी संसार थाटला. मात्र अवघ्या 3 वर्षात त्यांचा संसार मोडला. घटस्फोटानंतर नलिनी यांनी पुन्हा एकदा चित्रपटातून काम करण्यास सुरुवात केली. 1950 सालच्या समाधी या चित्रपटाने त्यांना मोठी प्रसिद्धी मिळाली. राजकन्या, नाज, नास्तिक, जलपरी, सलोनी अशा अनेक चित्रपटांमधून त्यांनी नायिका म्हणून लोकप्रियता मिळवली. अमर रहे ये प्यार चित्रपटादरम्यान नलिनी यांनी प्रभू दयाल यांच्यासोबत दुसरा संसार थाटला आणि अभिनयातून काढता पाय घेतला. 1983 साली नास्तिक चित्रपटात अमिताभ बच्चनच्या आई बनल्या. आपल्या भूमिकेला पुरेसा वाव न मिळाल्याने नाराज होऊन त्यांनी अभिनयाला कायमचा रामराम ठोकला. 2001 साली प्रभू दयाल यांचं निधन झाल्यावर नलिनी आपल्या बंगल्यात एकाकी जीवन जगू लागल्या. त्यांच्या बंगल्याच्या जवळच भावाचा मुलगा राहत असे. 22 डिसेंबर 2010 साली नलिनी यांनी अखेरचा श्वास घेतला. तेव्हा मृत्यूनंतरचे विधी भाच्याने पार पाडले. त्यावेळी नलिनी यांचा मृतदेह घरात पडून होता अशी अफवा प्रसारमाध्यमातून पसरली होती. आजही असंच काही चित्र त्यांच्या मृत्यूबाबत रेखाटलं जातं. मात्र भाच्याने त्यांची शेवटपर्यंत काळजी घेतली होती हे सत्य फार उशिरा लोकांसमोर आलं होतं. नलिनी जयवंत यांना भावपूर्ण श्रद्धांजली.